सब्जेक्ट टू मार्केट रिस्क काय असतं किंवा म्युच्युअल फंडमध्ये पैसे बुडू शकतात का, असा बऱ्याचशा लोकांचा प्रश्न असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेऊ की सब्जेक्ट टू मार्केट रिस्क म्हणजे काय आणि प्रत्येक म्युच्युअल फंडच्या ॲडव्हर्टाइज नंतर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट व्हेरी केअरफुली असं का म्हटलं जातं आणि त्याचं खरंच कितपत तुमच्या इन्व्हेस्टमेंटला परताव्याला त्याचा इफेक्ट होतो हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे लोक नवीन आहेत त्या लोकांनी हा जो चॅनल आहे त्याला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले। मागची 22 वर्ष झालं मी फायनान्शियल लिटरसी या विषयावरती काम करतो, लोकांना आर्थिक साक्षरता करण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्या माध्यमातून मी हजारो लोकांना आर्थिक साक्षरतेचे धडे दिले। आजचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे। बऱ्याचशा लोकांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी भीती वाटते किंवा ते जे काही डिस्क्लेमर दिलं जातं ते डिस्क्लेमर ऐकून बरीचशी लोक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटला निग्लेक्ट करतात। तर हे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क काय आहे, याचा नेमका अर्थ काय आहे, याचा नेमका परिणाम काय होतो, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर मित्रांनो, दोन प्रकारचे रिटर्न, एक असतात शुअर आणि दुसरे असतात पॉसिबल। शुअर म्हणजे 100% जे काही कमिटेड रिटर्न आहे ते तुम्हाला मिळणार आहे, त्याला म्हणायचं शुअर। आणि जे पॉसिबल म्हणजे होऊ शकतं XYZ रिटर्न मिळतील किंवा नुसतेच X मिळतील, Yच मिळतील, म्हणजे काय एक तर मिळणारच नाहीत, मिळाले तर कमी मिळतील किंवा जास्त मिळतील असं काही लिखित नाही आहे, त्याला म्हणायचं पॉसिबल रिटर्न्स। तर गुंतवणुकीमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी दोन प्रकारचे रिटर्न बनतात, एक तर शुअर एक तर पॉसिबल। उदाहरणार्थ मी बँकेत FD केली तर मला बँक एक फिक्स इंटरेस्ट रेट देते, त्याला म्हणूयात आपण शुअर रिटर्न आहे। पण हेच जर पैसे मी स्टॉक मार्केटमध्ये लावले, रिअल इस्टेटमध्ये लावले, गोल्डमध्ये लावले तर तिकडून मला अमुक दमुक कालखंडामध्ये किती रिटर्न मिळतील याची काही गॅरंटी कोणी लिहून देत नाही की बाबा एवढे एवढे मिळतील। तर ते म्हणायचं त्याला जर काही रिटर्न बनले किंवा नाही बनले तर पॉसिबल रिटर्न बनतील, बाबा एवढे एवढे बनतील। शुअर म्हणजे गॅरंटेड मिळणारच आणि पॉसिबल म्हणजे मिळू शकतात, पॉसिबिलिटी आहे। आता मित्रांनो, आपण काय करतो शुअरिटीच्या मागे धावतो आणि त्याच्यामुळं पॉसिबल वेल्थ आपण तयार करू शकत नाही। तर पहिलं तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही जिथं कुठं शुअरिटी मागताय ते खरंच शुअर आहे का हे थोडंसं चेक करणं गरजेचं आहे। सोपं उदाहरण, तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवता, बँकेवाला तो पैसे घेऊन काही कपाटात ठेवत नाही, तर तो पैसे घेऊन काय करतोय मार्केटमध्ये बिझनेसेसला लोन देते, लोकांना कर्ज देतोय। आता बँकेने जे लोकांना कर्ज दिलंय, बिझनेसेसला कर्ज दिलंय, ते सव्याज परत मिळेल हे पॉसिबल आहे का शुअर आहे? तर हे पॉसिबल आहे। होऊ शकतं सगळं कर्ज सव्याज परत मिळेल, होऊ शकतं काही लोक देणार नाहीत, होऊ शकतं बुडवतील, मंदी आली काय झालं तर बुडतील। पण म्हणजे काय, बँक जो व्यवसाय करतीये तो पॉसिबिलिटीचा व्यवसाय करतीये आणि तुम्हाला मात्र शुअरिटी प्रोव्हाइड करते। जर समजा बँक NPA मध्ये गेली, नॉन परफॉर्मिंग ॲसेट कर्ज दिले आणि परत आलंच नाही, तर बँक तुमचे पैसे परत देऊ शकते का, देईल का? तर हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे। आत्तापर्यंत बुडवले नाहीत कोणत्या बँकेने, पण जर NPA मध्ये बँक गेली तर फक्त तुम्हाला जो काही इन्शुरन्स बँक देते तेवढेच पैसे मिळायला तुम्ही इलिजिबल आहात, तुम्ही कुठेही केस ठोकू शकत नाही। आणि आता सध्या 5 लाख समथिंग बँक इन्शुरन्स प्रोव्हाइड। सो तुमची जी शुअरिटी तुम्ही मागताय ती पॉसिबिलिटीची पॉसिबिलिटी आहे, त्यांचं पॉसिबल दिलेलं कर्ज परत येतं का, तर येतं, व्याज मिळतं का, तर मिळतं, आणि मग ते तुम्हाला शुअरिटी देतात। पण त्यांचं पॉसिबल नाही आलं तर तुमची शुअरिटी काही कामाची नाही। दुसरं एक्झाम्पल, एखादा व्यक्ती समजा माझ्याकडे काम करतो, तर मी त्याला काय करतो, शुअर एक पगार देतो, महिन्याला X पगार देतो, ते शुअर आहे। पण मी जो काही व्यवसाय करतोय त्याच्यात मला किती पैसे या महिन्यात मिळतील काही माहित नाहीये। पॉसिबल आहे मला लाख रुपये मिळतील, 10 लाख रुपये मिळतील, पॉसिबिलिटीचा गेम आहे हा। होऊ शकतं एखाद्या महिन्यात होतच नाही, काहीच मिळत नाही, पण त्या व्यक्तीला मी शुअरिटी देतोय। आता बघा, जर समजा माझा पॉसिबल व्यवसाय जो समजा अंदाजे 10 लाख रुपये होत होता आणि तो काय होतच नाही, आता 5 लाखच होतोय आणि माझ्याकडे जे लोक आहेत त्यांची सॅलरी मला 3 लाख रुपये वाटावी लागते, अर्थातच मी काय करणार हो, जर माझा पॉसिबल व्यवसाय कमी होतोय असं मला दिसलं तर ज्यांना मी शुअर पगार देतोय त्यांना मी घरी बसवणार, म्हणजे त्यांचा पगार हा शुअर नाहीये, ती पॉसिबिलिटीची पॉसिबिलिटी आहे, माझ्या पॉसिबिलिटीची ती पॉसिबिलिटी की त्यांना ते पगार मिळेल। इव्हन तुम्ही ज्या कंपनीत काम करता, जी काही तुमची कंपनी सेवा प्रोव्हाइड करते, वस्तू बनवते किंवा काय व्हॉटएव्हर जे काही करते, त्या जर सेवेची किंवा त्या वस्तूची डिमांड मार्केटमध्ये भविष्यात राहिली नाही, तुम्ही R&D केली नाही आणि नवीन प्रोडक्ट आणले नाहीत, तर माइट बी तुमच्या कंपनीचा पॉसिबल व्यवसाय बंद होईल आणि जे काही तुम्हाला शुअर पगार देते कंपनी
होऊ शकतं ती तुम्हाला घरी बसवेल. म्हणजे तुम्ही कंपनीच्या व्यवसायाच्या पॉसिबिलिटी आहे तुमचा पगार. तर पहिला तर हा मुद्दा समजून घ्या की देयर इज नो शुअरिटी इन द मार्केट. या जगाच्या पाठीवर शुअर असं काही नाहीये. तुम्ही 60 वर्ष जगणार किंवा मी 60 वर्ष जगणार, 80 वर्ष जगणार, हे काय आहे? सब्जेक्ट टू काय? आजारी नाही पडलो, अपघात नाही झाला, हे नाही झालं, करोना नाही आला, त्यात नाही गेलो, बरेचसे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. तुमचा पगार सुद्धा सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. मार्केटमध्ये तुमच्या प्रोडक्टला डिमांडच नाही राहिली तर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करता, मग त्याचा अमुक धमुक धंदा होईल, काय आहे? सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. अरे प्रत्येक गोष्ट सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. आता मी हा व्हिडिओ संपल्यानंतर घरी जाण्याचा विचार माझ्या डोक्यात, मी घरी अमुक धमुक वेळेपर्यंत पोहोचेल, हे काय आहे? पॉसिबिलिटी आहे. सब्जेक्ट टू मला कोणी रस्त्यात नाही भेटलं, अचानक मित्रांनी फोन करून पार्टीला नाही बोलवलं, खूप साऱ्या पॉसिबिलिटीज आहेत, तर मी संध्याकाळी 7 वाजता पोहोचेल, व्हॉटएव्हर. सो देयर इज नो शुअरिटी. कोणत्याच ठिकाणी कुठलीही शुअरिटी जीवन नावाच्या गोष्टीमध्ये नाही आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल आणि सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. फक्त म्युच्युअल फंडची लोक हे ओरडून सांगतायत म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले तर मार्केटचा जो काही चढ उतार असेल त्याचा इफेक्ट तुमच्या रिटर्न्स वरती पडेल, की सब्जेक्ट टू मार्केट अपडाऊन. बरं, मार्केट कायमच अपडाऊन असतं का? आता माझा धंदा दिवाळीमध्ये होतच नाही, क्लासेसला लोक ऍडमिशन घेत नाहीत, दिवाळीच्या पार्ट्या एन्जॉय करतात, किंवा उन्हाळ्यामध्ये जास्त धंदा होत नाही बिकॉज पीपल ट्रॅव्हलिंग करत असतात. मग एखाद्या महिन्यात धंदा नाही झाला, मग मी धंदा बंद करायचा का? नाही, पुढच्या महिन्यात होतो ना. सेम थिंग, जेव्हा मार्केट चढ उतारात काय होतं, मार्केट वाढतंय म्हणजे धंदा चांगला होतोय, मार्केटमध्ये पैसे तेजी आहे, मग काही वेळेला मंदी असते, काही लोक नाही खरेदी करत, त्यावेळेला थोडंसं खाली जातं, मग परत वरती येतच ना. सो मार्केटच्या चढ उतारामुळे तुमच्या रिटर्नमध्ये अपडाऊन होईल असं ते म्हणतायत. स्टेडीली रिटर्न मिळतील अशी आपली अपेक्षा असते, ते तसे मिळत नाही, पण मिळतात जरूर. आणि प्रत्येक गोष्ट सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या आणि त्याचा विचार करा. मित्रांनो, या सब्जेक्ट टू मार्केट रिस्क का तुमच्या गुंतवणुकीवरती परिणाम होतो का? तर होतो. काय परिणाम होतो? मार्केट वाढलं तर रिटर्न चांगले, मार्केट कमी झालं तर रिटर्न कमी. सिंपल. बरं, इक्विटी मार्केटचा जर अभ्यास केला मागच्या 20-25 वर्षाचा, जर तुम्ही कन्सिस्टंटली 5 वर्षापेक्षा जास्त इन्व्हेस्टेड असाल तर इक्विटी मार्केटमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह रिटर्न घेऊनच गेलेला आहात. कधीच तुम्हाला मायनस रिटर्न मिळालं नाही. लेस दॅन 5 इयर वाल्यांनाच कधीतरी मिळालेले. रुलिंग रिटर्नची गोष्ट जर केली, सोपं काय की तुम्ही लॉंग टर्मच्या गोलसाठी इक्विटी जे फंड आहेत त्याच्यामध्ये पैसे टाकू शकता आणि खूप सारी वेल्थ तयार करू शकता. इवन तुम्हाला जर वाटत असेल एफडी, तुम्हाला वाटत असेल लाईफ इन्शुरन्स, कुठे पैसे टाकतायत? बँका कोणाला पैसे देत आहेत? कंपन्यांना तर पैसे देत आहेत. 60-70% त्यांचं कॉर्पोरेट लोन आहे. उद्या जर त्या कंपन्याच बंद पडल्या तर बँकांना पण पैसे परत नाही मिळणार आहे. किंवा लाईफ इन्शुरन्स कुठे पैसे टाकतायत? इक्विटीमध्ये टाकतायत, बॉन्ड डिबेंचरमध्ये टाकतायत, अर्थात कंपन्यांनाच पैसे देत आहेत. त्यांना पण रिस्क आहे. उद्या जर त्या कंपन्या बुडल्या तर ते बॉन्ड डिबेंचरचे पैसे तरी कसे रिकव्हर करतील? इक्विटी तर बोंबलणारच. असं काही होणार नाहीये असं आपण अपेक्षित ठेवू. आणि जर असं काही झालं तर त्या दिवशी दुनिया बुडालेली असेल, बाकी काही चालू नसेल. सो लॉंग टर्मचे पैसे तुम्ही डेफिनेटली इक्विटीमध्ये टाकले पाहिजे. सब्जेक्ट टू मार्केट रिस्क ऐकून पळून जाण्याऐवजी नक्की ते काय आहे त्याला टेस्ट केलं पाहिजे. बरेचसे लोक म्हणतात आम्ही रिस्क घेत नाही. मी हमेशा लोकांना म्हणतो की लग्न केलं का? लग्न केलं म्हणजे रिस्क घेतली, लाईफची रिस्क घेतली. लाईफची सोडा, घराच्या बाहेर पडत नाही का? रोडवरती गेलं म्हणजे जीवाची रिस्क घेता. सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. सब्जेक्ट टू ऍक्सिडेंट नाही झालं तर सुखी पोचणारे घरी घेताना रिस्क. असं कसं नाही घेत? लग्नात लोक म्हणतात चला ते आयुष्य सोडून द्या, ते पैशाची कुठं रिस्क? पैशाची पण रिस्क आहे. 2-5 लाख रुपये मुलीच्या घरचे खर्च होतात, 2-5 लाख रुपये मुलाच्या घरचे खर्च होतात. ॲज एक्सपेक्टेड ती किंवा तो नाही भेटला तर डिवोर्स. 5-5, 10-10 लाख रुपये बुडालेच ना. तर रिस्क घेतोच आपण, फक्त आपण ती समजून घेत नाहीये म्युच्युअल फंडची, आणि इतर रिस्क आपण समजून घेतो. एवढाच फरक आहे. बघा तुम्हाला काय वाटतं? आज जे काय एक्सप्लेन केलं त्याच्यानुसार तुमच्या मनातली जर भीती गेली असेल सब्जेक्ट टू मार्केट रिस्क ह्या शब्दाविषयीची, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करू शकता. जर व्हिडिओ आवडलाय तर लाईक शेअर करायला विसरू नका. अपतेष्टांना नक्की पाठवा जी लोक अडकलेली आहेत. हे सब्जेक्ट टू मार्केट रिस्कमुळे पैसे बुडतात वगैरे असं काही होत नाही. ठीक आहे. आणि लाईक कमेंट करून पुढच्या व्हिडिओची वाट बघा. धन्यवाद.